नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण नीती आयोग किंवा प्लॅनिंग कमिशन आणि NDC यांच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. नीती आयोगावर ऑलरेडी प्रश्न विचारून झालेले आहेत आणि येत्या काळात ते अपेक्षितही आहेत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथंही फॉलो करू शकता. तर बघूयात नीती आयोग आणि त्याच्या संबंधीचे महत्त्वाचे फॅक्ट्स. तुमच्यासमोर मी 4 डेट लिहिलेल्या आहेत. या डेट आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे मार्च 1950. मार्च 1950ला प्लॅनिंग कमिशन किंवा नियोजन आयोग जे आपण म्हणतो तर त्याची स्थापना झाली होती. ऑगस्ट 1952मध्ये नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल त्याची स्थापना झाली होती. 13 ऑगस्ट 2014 प्लॅनिंग कमिशन बरखास्त करण्यासंबंधी सेंट्रल गव्हर्नमेंटने अनाऊन्समेंट केलं होतं. म्हणजे जवळपास 65 वर्ष जुनी जी काही बॉडी आहे ना, 65 इयर्स ओल्ड, तर ती बॉडी जी आहे ती स्क्रॅप होणार होती आणि हे 13 ऑगस्ट 2014ला घडतं. आणि 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. आता हा जो नीती आयोग आहे याचा फुल फॉर्म जर तुम्ही बघितला की नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, हा प्रश्न UPSC प्रिलिम्समध्ये विचारून झालेला आहे. त्याच्यामुळे काय आहे ना की अशा साध्या सोप्या गोष्टीही विचारल्या जातात. तर आणि इथूनच मग तो सगळा ट्रेंड आपल्याला राज्यसेवा कंबाईन तिथेही दिसतो. तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया 1 जानेवारी 2015ला अस्तित्वात आलं. आता हे जे नीती आयोग आहे किंवा हे प्लॅनिंग कमिशन आहे, NDC आहे, यांची स्थापना जी झाली ती एकाच पद्धतीने झालेली आहे. या नॉन कॉन्स्टिट्युशनल नॉन स्टॅट्युटरी बॉडीज आहेत. म्हणजे यांचा अंतर्भाव जो आहे तो संविधानात आधीपासून नाही किंवा तो कुठली कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करून मग त्याला संविधानात इन्क्लूड केलेलं नाही आहे किंवा याच्यासाठी कुठलाही कायदा अस्तित्वात नव्हता. म्हणून यांची जी स्थापना झालेली आहे ती स्थापना एक्झिक्युटिव्ह रेझोल्युशननी झालेली आहे. म्हणजे युनियन कॅबिनेट जी असते त्यांनी स्थापना केलेली आहे एका रेझोल्युशनद्वारे. आणि त्याच्यामुळेच नॉन कॉन्स्टिट्युशनल, संविधानाचा ते भाग नाहीत. एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल म्हणजे संविधानापेक्षा एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूट त्याच्यापेक्षा वेगळं. तर ह्या अशा पद्धतीने त्याला उल्लेख केला होता. आणि दुसरं म्हणजे नॉन स्टॅट्युटरी, म्हणजे कोणताही कायदा ॲक्ट जो आहे तो याच्यासाठी केला गेलेला नाही आहे की कायद्या थ्रू याचं अस्तित्व नाही आहे. त्याच्यामुळे एक्झिक्युटिव्ह रेझोल्युशननी हे जन्माला आलेले आहेत. मग हे सगळेच पीस प्लॅनिंग कमिशन असेल, त्याच्यानंतर नीती आयोग असेल आणि थर्ड वन जे आहे आपलं NDC असेल, तर ते तीनही अशाच पद्धतीने अस्तित्वात आलेले आहेत. तर ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग आता हे प्लॅनिंग कमिशन वगैरे काय प्रकरण आहे तर याच्या संबंधी काही कीवर्ड्स आहेत. ते कीवर्ड्स तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ते कीवर्ड्स काय आहेत तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्लॅनिंग कमिशनला थिंक टँक असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे एकंदरच प्लॅनिंग कमिशन का नीती आयोग जे आहे त्याला थिंक टँक म्हणण्यात आलेलं आहे. हे नीती आयोग का अस्तित्वात आलं तर त्याचं बेसिक रिझन ज्या वेळेस सांगितलं जातं की एकंदरच भारताचा विचार करता भारतामधलं जे काही सोशल, इकॉनॉमिकल आणि पॉलिटिकल चेंजेस आहेत, तर डेमोग्राफीमधले चेंजेस आहेत, तर ते 60 वर्षात बरंचसं बदललं होतं. म्हणजे 65 वर्ष प्लॅनिंग कमिशनला झालेत, पण त्याच्यामध्ये चेंजेस अपेक्षित होते आणि त्या चेंजेसनुसार नीती आयोग आलेला आहे आणि याला थिंक टँक म्हटलेलं आहे. आता ही थिंक टँक काय करणार आहे तुम्हाला तर फॉर एक्झाम्पल की कुठलीही पॉलिसी फ्रेम करत असताना कशा पद्धतीने फ्रेम झाली पाहिजे याच्या संबंधीच्या ज्या काही स्ट्रॅटेजीज आहे, सो स्ट्रॅटेजिक जी काही इनपुट्स आहे आणि त्यातल्या त्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट की लाँग टर्मसाठीच्या ज्या पॉलिसी आहेत, म्हणजे ना जास्तीच्या काळासाठी वर्क करणारी धोरणं, याच्यासाठी हे मदत करणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे नीती आयोगाच्या बाबतीमध्ये की टेक्निकल ॲडवाईससुद्धा ते देतं. आणि हे टेक्निकल ॲडवाईस जे असणार आहे तर टेक्निकल ॲडवाईस सेंटर स्टेट या पर्टिक्युलर 2 याच्याशी आहे, तर ते पण आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की या नीती आयोगाचा जो ॲप्रोच आहे तो बॉटम अप ॲप्रोच आहे. तर हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. बॉटम अप म्हणजे 2 पद्धतीने गोष्टी आहेत बघा. की आता साधी गोष्ट आहे, आपण जर अशा पद्धतीने विचार केला तर एकतर 2 प्रकारचे ॲप्रोच असतात. दुसरा जो आहे तो टॉप डाऊन असं मॉडेल असतं, म्हणजे तुम्ही वरून खाली येणार आहात. आणि बॉटम अप जे आहे त्या बॉटम अपमध्ये गोष्ट एकदम क्लिअर आहे की तुम्ही खालून वर जाणार आहात, कारण हा तुमचा टॉप आहे आणि हा जो आहे हा बॉटम आहे. म्हणजे याच्यामधले जे गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत त्याच्यामध्ये अंत्योदय आहे, इन्क्लुजन आहे, म्हणजे समाजाचा जो खालचा स्तर आहे सगळा तिथून मग वर जायचं. कारण हे वरतून किती खालपर्यंत येणार आहेत गोष्टी ते सांगता येत नाही. सो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे असे कीवर्ड्स लक्षात ठेवा बघा.
थिंक टँक, बॉटम अप अप्रोच, तर हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, परीक्षेत आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा याच्यामधला जो मुद्दा आहे तो म्हणजे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. तर हे एक फार महत्त्वाचं आहे. सहकार्यात्मक संघराज्य प्रणाली. तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही एक महत्त्वाची संकल्पना, त्याच्यावर हे काम करणार आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम ही शब्द जो आहे तो कोणी वापरलेला आहे, त्याचं नाव मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या व्यक्तीचं. तर हे काही बेसिक कीवर्ड्स होते याच्याबद्दलचे. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जो येतो तो म्हणजे याचं कंपोजिशन. नीती आयोगात कोण कोण असतं, काय काय असतं. तर सगळ्यात पहिली गोष्ट चेअरमन. आता नीती आयोगाचे जे चेअरमन आहेत ते म्हणजे पंतप्रधान, प्राईम मिनिस्टर. त्याच्यानंतर याची गव्हर्निंग काउन्सिल असते. तर ती गव्हर्निंग काउन्सिल जे आहे त्या गव्हर्निंग काउन्सिलमध्ये सगळे CM असतात बघा. मग CM ते स्टेटचे ॲज वेल ॲज युनियन टेरिटरीजचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांचा समावेश होतो. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय की जे काही युनियन टेरिटरीजचे CM ॲज वेल ॲज जे काय लेजिस्लेचर्स म्हणजे त्याच्यानुसार दिल्ली, पुडुचेरी आणि जम्मू काश्मीर जे आहे किंवा बाकीचे जे आहेत त्याच्यामध्ये है ना लेफ्टनंट गव्हर्नर जे काही आहे त्यांचे, तर त्यांचाही याच्यामध्ये समावेश केला जातो. म्हणजे आता CM तुम्हाला कुठं मिळणार, तर फॉर एक्झाम्पल दिल्ली आहे, पुडुचेरी आहे, जम्मू काश्मीर आहे, तर तिथं त्या युनियन टेरिटरीजला सेम, बाकीच्या याला लेफ्टनंट गव्हर्नरचा विचार केला जाईल. त्याच्यानंतर रिजनल काउन्सिलसुद्धा असते है ना, प्रादेशिक परिषद. तर रिजनल काउन्सिल जी आहे या रिजनल काउन्सिलचा जर तुम्ही विचार केला तर हे डिपेंड करतं की एखादा स्पेसिफिक विषय जो राहील त्या स्पेसिफिक विषय आणि त्या पर्टिक्युलर एरिया संबंधी तर ते असू शकते. तर ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. त्याच्यानंतर स्पेशल इन्व्हायटी. आता जी लोक तज्ज्ञ मंडळी असतात बघा, तर त्यांना विशेष करून आपण इन्व्हाइट करतो या सगळ्या याच्यामध्ये. सो स्पेशल इन्व्हायटीज याच्यामध्ये असतात. तर तोही एक महत्त्वाचा मुद्दा आहे है ना. आणि याला नॉमिनेट कोण करतं की हे नॉमिनेशन जे आहे नॉमिनेटेड बाय प्राईम मिनिस्टर. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या नीती आयोगच्या याच्यामध्ये ज्या काही अपॉइंटमेंट आहेत, नॉमिनेशन्स आहेत, ते सगळेचे सगळे पंतप्रधानाद्वारे आहेत. तर तेवढी एक गोष्ट लक्षात ठेवा की जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की प्रेसिडेंट करत असेल का, तर नीती आयोगाच्या बाबतीमध्ये सगळ्या ज्या काही अपॉइंटमेंट नॉमिनेशन्स आहेत त्या पंतप्रधानाद्वारे होतात. तर तेवढं एक लक्षात ठेवा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या सगळ्या याच्याबरोबर प्राईम मिनिस्टर चेअरमन आहे, त्याच्यानंतर याची गव्हर्निंग काउन्सिल आहे, रिजनल काउन्सिल आहे, स्पेशल इन्व्हायटी आहेत. हे सोडून दुसरे महत्त्वाचे जे कॅरेक्टर्स याच्यामध्ये आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये व्हाईस चेअरपर्सन असतो. आता कोण कोण असतं ते आपण पहिलं एक क्लिअर करूयात. ओके. सो व्हाईस चेअरपर्सन आहे. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे मेंबर्स आहे याच्यामध्ये, सदस्य. त्याचे सदस्यांमध्ये पार्ट टाईम मेंबर्स पण आहेत बघा. पार्ट टाईम जॉब जसा असतो तसा पार्ट टाईम मेंबर्स पण आहेत. वरचे जे आहेत ते फुल टाईम मेंबर्स आहेत बघा, खाली पार्ट टाईम मेंबर्स. त्याच्यानंतर एक्स ऑफिशिओ मेंबर जे आहेत, पदसिद्ध सदस्य जे काय असतात तर तेही आहेत एक्स ऑफिशिओ मेंबर. त्याच्यानंतर नेक्स्ट वन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, CEO. आणि लास्ट वन याच्यामध्ये जे असतं ते सेक्रेटेरिएट जे आहेत तर तेही याच्यामध्ये असतं. तर ती एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे की व्हाईस चेअरपर्सन जो आहे तर अगेन अपॉइंटेड बाय PM. ओके. याची जी अपॉइंटमेंट होणार आहे ना, अपॉइंटमेंट बाय PM, तर पंतप्रधान अपॉइंटमेंट करणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची व्यक्ती, त्या व्यक्तीचं व्हाईस चेअरपर्सनचा जो दर्जा असतो तो दर्जा काय असतो, तर तो दर्जा असतो कॅबिनेट मिनिस्टर. ओके. तर हे एक महत्त्वाचं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. अपॉइंटमेंट पंतप्रधान करणार आणि कॅबिनेट मिनिस्टरचा दर्जा. जे मेंबर्स आहेत फुल टाईम तर त्यांना जो रँक मिळतो तो आहे मिनिस्टर ऑफ स्टेट. ओके. तर ते एक लक्षात ठेवायचं. तर हे सगळे जे फुल टाईम मेंबर्स आहेत ते मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणून एन्जॉय करतात त्यांचे अधिकार. पार्ट टाईम मेंबर्स जे आहेत ते मॅक्झिमम जे असतात ते 2 असतात. तर हेही एक लक्षात ठेवायचं. पार्ट टाईम मेंबर जे आहेत तो मॅक्झिमम 2. ओके. मग आता याच्यामध्ये कोण असतं, तर युनिव्हर्सिटी असतील, तिच्यात रिसर्च ऑर्गनायझेशन असतील तर तिच्याशी रिलेटेड जे काय आहे त्यांच्यामधून 2 मेंबर घेतले जातात. एक्स ऑफिशिओ मेंबर जे आहेत त्याची युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टर असते, तिच्यामधून मॅक्झिमम याच्यामध्ये 4 लोक घेतले जातात है ना. सो ते एक महत्त्वाचं आहे युनियन काउन्सिल ऑफ मिनिस्टरमधून. आणि ऑब्वियसली हे 4 जे आहेत ते कोण नॉमिनेट करणार, तर अगेन PM. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलं सगळं जे काही आहे याच्यातलं ते PM आहे. त्याच्यानंतर
नेक्स्ट वन, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जो आहे तो अगेन अपॉइंटेड बाय PM. तर हेही एक महत्त्वाचं आहे. अगेन जे आहे ते अपॉइंटेड बाय PMच पंतप्रधान अपॉइंट करणार. फक्त जे रँक आहे की सेक्रेटरी लेवलची व्यक्ती राहील. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्याला सेक्रेटरी लेवलची व्यक्ती इथं CEO म्हणून काम करणार. आणि सेक्रेटरिएटचा जर विचार केला तर ॲज डीम नेसेसरी ते राहतं. सो याच्यामध्ये असं हे सगळं कंपोजिशन याचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, तर बेसिकली याच्यामध्ये काही गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. गायडिंग प्रिन्सिपल्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत की कशा बेसिसवर हे काम करतं. सो गायडिंग प्रिन्सिपल्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि नीती आयोगाच्या बाबतीमध्ये ना सिंपल आहेत. सिंपली आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला एकदा हे बघितल्यावर आयडिया येऊन जाईल की हे कशा पद्धतीने काम करतं. सगळ्यात पहिला आहे अंत्योदय. आता अंत्योदय जे आहे की पुअरेस्ट ऑफ द पुअर आपण स्कीममध्ये पण बघतो. त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे इन्क्लुजन, समावेशकता, आपण फायनान्शियल इन्क्लुजन वगैरे बघतो. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते म्हणजे विलेज लेवल आहे ना. आपलं DPSP आहे बघा, कुठलं आहे बरं आर्टिकल DPSPचं, विलेज लेवल आणि डिसेंट्रलायझेशन, पंचायत आहे ना. तर त्या लेवलला पण हे काम करणार. बॉटम अप ॲप्रोच आहे बघा. त्याच्यानंतर डेमोग्राफिक डिव्हिडंट, जी काही लोकसंख्या आहे आपली आणि तिचं जे काही एकंदर स्वरूप आहे त्याचाही विचार याच्यामध्ये आहे, डेमोग्राफिक डिव्हिडंड. त्याच्यानंतर पीपल्स पार्टिसिपेशन, लोकांचा सहभाग, तर तोही याच्यामध्ये फार महत्त्वाचा आहे. तर ती एक बाब लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 6वं जे आहे ते म्हणजे गव्हर्नन्स. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे, प्रशासन. आणि सगळ्यात शेवटचं ते म्हणजे सस्टेनॅबिलिटी. ओके, तर हा एक खूप महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे या सगळ्या याच्यामधला. तर तो थोडासा आपण लक्षात घेतला पाहिजे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम मी तुम्हाला सांगितलं की कोऑपरेटिव्ह फेडरलिझमवर हे काम करतं. तर हे कोऑपरेटिव्ह फेडरलिझम जे आहे तर ते कशाच्या बेसिसवर वर्क होतं, तर त्याही दोन गोष्टी आपण बघूयात की कोऑपरेटिव्ह फेडरलिझममध्ये इथं काय अपेक्षित आहे. तर दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे सहकार्यात्मक संघराज्य प्रणाली जी आहे तर तिच्या दोन बेसिक गोष्टी नीती आयोगाच्या बाबतीत अपेक्षित आहेत. कुठल्या अपेक्षित आहेत बरं, तर एक नॅशनल डेव्हलपमेंट अजेंडा जो काही असणार आहे. सो नॅशनल डेव्हलपमेंट अजेंडा म्हणजे एकंदरच जे काही राष्ट्रीय विकास होणार आहे त्यासाठी दोघांनी प्रयत्नरत असणं, म्हणजे सेंटर ॲज वेल ॲज स्टेट्स. ओके, सो जो काही विकास होणार आहे राष्ट्रीय त्याच्यासाठी दोघांनी कार्यरत असणं. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की ज्या काही सेंट्रल मिनिस्ट्रीज असतील तर तिथं राज्यांचा विचार होणं, ॲडव्होकेसी ऑफ स्टेट्स. ओके, म्हणजे राज्यांचा विचार तुम्हाला प्रत्येक ठिकाणी करायचा आहे. पर्स्पेक्टिव्ज विथ सेंट्रल मिनिस्ट्री. तर ह्या दोन गोष्टी आहेत, तेवढा एक लक्षात ठेवा. आणि ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे की कोऑपरेटिव्ह फेडरलिझममध्ये हे दोन आस्पेक्ट जे आहेत ते इथं वर्क करतात है ना. तर ती एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. दोन ऑफिसेस आहेत की जे अटॅच आहेत नीती आयोगाबरोबर. एक जे आहे ते म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ लेबर इकॉनॉमिक्स रिसर्च डेव्हलपमेंट. तर हे एक लक्षात ठेवा. आणि दुसरी जी संस्था आहे जी जोडली गेलेली आहे नीती आयोगाबरोबर त्या संस्थेचं नाव आहे डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिस. ओके, तर हे दोन्ही लक्षात असू देत. नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ लेबर इकॉनॉमिक्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट आणि सेकंड जी आहे ती म्हणजे डेव्हलपमेंट मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन ऑफिसेस. तर हे दोन जे आहेत ते नीती आयोगाशी अटॅच्ड आहेत. तर हे थोडं एक लक्षात ठेवा. टिपिकली जर विचारलं तर आपल्याला हे दोन बॉडीज माहीत पाहिजेत. आणि ऑबियसली आता याच्यावर क्रिटिक पण केलं जातं की हे जे सगळं आहे तर इट इज ऑल अबाउट प्लॅनिंग कमिशन. तर प्लॅनिंग कमिशन जे आहे तर प्लॅनिंग कमिशनच्या बाबतीत प्लॅनिंग कमिशनला काय म्हटलं जायचं, तर त्याच्याबद्दल त्याला सुपर कॅबिनेट असं म्हटलं जायचं बघा. तर हे काही शब्द होते की जे वापरले जायचे ते टिपिकली आता नीती आयोगाबद्दल अजून एवढे प्रचलित नाहीत है ना. इकॉनॉमिक कॅबिनेट म्हणजे इथून सगळं प्लॅनिंग संबंधीच्या गोष्टी होत आहेत म्हणून असे शब्द होते. त्याच्यानंतर पॅरलल कॅबिनेट, कारण सगळं जे आहे ते कॅबिनेटच्या याच्याने होत होतं म्हणून असे शब्द याच्यासाठी वापरले जायचे. अँड इट वॉज फिफ्थ व्हील ऑफ कोच. ओके, पाचवं व्हील, पाचवं है ना चाक जे आहे ते. तर त्या पद्धतीने याला संबोधलं जायचं. तर हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता एकच मुद्दा जो आहे याच्यातला तो आपल्याला क्लिअर करायचा आहे तो म्हणजे NDC. आता बघा
NDC जे होतं नॅशनल डेव्हलपमेंट कौन्सिल, मी तुम्हाला सांगितलं याची स्थापना 1952मध्ये आहे. NDC जे होतं की हायेस्ट बॉडी होती है ना आफ्टर पार्लियामेंट. म्हणजे पार्लियामेंट जे आहे तर ती डिसिजन मेकिंग प्लॅनिंगसाठीची हायेस्ट मोस्ट बॉडी आहे. आफ्टर पार्लमेंट NDC वॉज देअर. NDC जी होती, NDCचं काम काय होतं की जे काही इश्यूज असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल जरी याचं ॲडवायझरी बॉडी याला म्हटलेलं असलं तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की कुठलाही जो 5 इयर प्लॅन असेल तर तो जो प्रिपेअर केला जायचा, म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 इयर प्लॅन आहे तो प्रिपेअर कोण करणार तर प्लॅनिंग कमिशन करणार. प्लॅनिंग कमिशन तो देणार कोणाला तर युनियन कॅबिनेटला देणार. या युनियन कॅबिनेटला दिल्यानंतर ही युनियन कॅबिनेट हा 5 इयर प्लॅन कुणाला देणार NDCला देणार. ओके, ॲक्सेप्टन्ससाठी. सो पार्लमेंट नंतरची सगळ्यात हायेस्ट बॉडी जी होती तर ती ही होती आणि नंतर NDC मग तिकडे पार्लमेंटला देणार ते फायनली. सो अशा पद्धतीने गोष्टी व्हायच्या. आणि हे जे NDC आहे तर याच्यामध्ये एक दुसरी महत्त्वाची जी आहे की तारीख जी आहे ती आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ती तारीख जी होती ती 1 जानेवारी 2019. ओके, 2016. आता या दिवशी काय केलं गेलं होतं, मोदी गव्हर्नमेंटने सांगितलं की NDC जी आहे तर NDCला ॲबॉलिश करणार. ओके, ॲबॉलिशमेंट ऑफ NDC. आणि त्याचे जे सगळे अधिकार आहेत ते कुणाला देणार नीती आयोगाला देणार. परंतु हिच्यामधला ट्विस्ट असा आहे की आजपर्यंत, म्हणजे तुम्ही जर बघितलं की टिल 2019 आतापर्यंत असं कसलंही रेझोल्युशन पास करण्यात आलेलं नाही आहे. तर एक महत्त्वाची ती गोष्ट आहे की जानेवारी 2016मध्ये गव्हर्नमेंट सांगतं की NDC जे आहे ते NDC आम्ही काय करतोय आता स्क्रॅप करतोय, NDC ॲबॉलिश करतोय. परंतु आणि त्याचे सगळे जे काय ऑथॉरिटी आहे, अधिकार आहे, ही सगळी ऑथॉरिटी पॉवर जी आहे कुणाला जाणार नीती आयोगाला. पण त्यासंबंधीचं प्रॉपर रेझोल्युशन अजून पास झालेलं नाही. तर या काही बेसिक गोष्टी होत्या त्या आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा है ना. आणि अशाच आपण महत्त्वाच्या गोष्टी बघत राहू. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूयात.